नमस्कार सर्वांना. इन्फो इन मराठीच्या आजच्या या नवीन डीप डाईव्हमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. हो नमस्कार. आपल्या या चॅनलवर आपण नेहमीच महाराष्ट्रातील कायदे, महसूल, जमिनीचे विषय आणि शासनाचे नवनवीन निर्णय अत्यंत सोप्या आणि खात्रीशीर भाषेत समजून घेत असतो. नक्कीच. आणि आजचा विषय तर खूपच महत्वाचा आहे. अगदी बरोबर. कारण बघा, समजा एखाद्यावर अन्याय झालाय आणि ती व्यक्ती न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाते. हो, साहजिकच आहे. पण तिथे असलेले अधिकारी चक्क FIR नोंदवण्यास नकार देतात. बहुतांश लोक अशावेळी हतबल होतात. त्यांना वाटतं की आता संपलं सगळं आणि ते माघारी फिरतात. हो ना, म्हणजे अनेकदा असं होतं. पण खरी गोष्ट ही आहे की ज्या क्षणी पोलीस नाही म्हणतात, नेमकं त्याच क्षणी कायदा सामान्य माणसाला सर्वाधिक ताकद देतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण आज ही चर्चा करतोय. नेमकं आजच्या आपला उद्देश हाच आहे की नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे BNSS नुसार जर पोलिसांनी FIR घेण्यास नकार दिला तर नागरिकांकडे कोणती 3 भक्कम कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत हे आपण अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. हो, कारण FIR नाकारला जाणं ही काही नवीन समस्या नाहीये. म्हणजे वर्षानुवर्षे हे चालत आलंय. हो, ते तर आहेच. पण आता नवीन कायद्याने जे बदल केले आहेत ना, ते केवळ कागदावरचे नियम नाहीयेत, तर ते प्रशासनाला आणि व्यवस्थेला उत्तरदायी बनवणारे अत्यंत धारदार हत्यार आहेत असं मी म्हणेन. अच्छा, मग आपण सुरुवात अगदी मुळापासून करूया. मुळात मला एक सांगा, पोलीस FIR घेण्यास नकार देतातच का? म्हणजे कायद्याने त्यांना ते कर्तव्य दिले आहे ना? हो, दिलाय. तरीही हा नकार का येतो? हे म्हणजे एखाद्या रुग्णालयाने अपघात झालेल्या रुग्णाला दाखल करून घ्यायला नकार देण्यासारखं आहे. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. बघा, यामागे ना एक ऐतिहासिक आणि प्रशासकीय कारण आहे. कोणत्याही पोलीस स्टेशनचं यश किंवा अपयश हे त्या भागात किती गुन्हे घडले यावरून ठरवलं जातं. अच्छा, म्हणजे आकडेवारीचा खेळ आहे तर. अगदी तेच. जर एखाद्या अधिकाऱ्याने प्रत्येक आलेल्या तक्रारीचा FIR नोंदवला तर कागदोपत्री त्या स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारी वाढलेली दिसते. बापरे, म्हणजे स्वतःचं रेकॉर्ड चांगलं ठेवण्यासाठी? हो ना. त्यामुळे गुन्ह्यांचा आलेख कमी ठेवण्यासाठी अनेकदा FIR न घेता फक्त साधी नोंद करून घेण्याकडे किंवा तडजोड करून प्रकरण मिटवण्याकडे पोलिसांचा कल असतो. पण हे तर चुकीचं आहे ना? अत्यंत चुकीचं आहे. कायदेशीर दृष्टिकोनातून बघायला गेलं तर जर घडलेला गुन्हा दखलपात्र असेल. एक सेकंड, दखलपात्र म्हणजे कॉग्निझेबल का? हो, कॉग्निझेबल ऑफेन्स. म्हणजे जसं की चोरी, गंभीर मारहाण किंवा मोठी फसवणूक. तर अशा केसेसमध्ये FIR नोंदवणं हे पोलिसांचं वैधानिक कर्तव्य आहे. आणि आता नवीन BNSS कायद्यातील कलम 173 उपकलम 1 ने हे अगदी स्पष्ट केलंय. म्हणजे जिथे पोलिसांना थेट अटक करण्याचा अधिकार असतो तिथे त्यांना FIR घ्यावाच लागतो, बरोबर? अगदी बरोबर. दखलपात्र गुन्ह्यांमध्ये पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याचा आणि तपास सुरू करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे अशा प्रकरणांची नोंद होणं अत्यंत गरजेचं असतं. अच्छा, आणि यात तक्रारदाराला FIRची प्रत मिळायलाच हवी ना? हो, आणि ती सुद्धा पूर्णपणे विनामूल्य मिळणं हा नागरिकांचा हक्क आहे. ती प्रत म्हणजे केवळ एक कागद नसून राज्य संस्थेने तुमच्यावरील अन्यायाची अधिकृत दखल घेतली आहे याचा तो पहिला भक्कम पुरावा असतो. बरोबर. पण इथं एक अत्यंत सामान्य अडथळा येतो. मी अनेकदा ऐकले की पोलीस म्हणतात, अहो हा गुन्हा आमच्या हद्दीत झाला नाहीये, तुम्ही जिथं घटना घडली तिथल्या स्टेशनला जा. हो, ज्युरिस्डिक्शनचा मुद्दा. हो, तेच. या हद्दीच्या नियमामागे काय लॉजिक आहे? आणि जर सगळंच आता डिजिटल झालंय तर हा भौगोलिक अडथळा काय यावा? हद्दीचा नियम मुळात तपासाच्या सोयीसाठी बनवला गेला होता. म्हणजे ज्या भागात घटना घडली तिथले पुरावे गोळा करणं, साक्षीदार शोधणं हे स्थानिक पोलिसांना सोपं जातं. ते लॉजिकल वाटतंय. हो, पण दुर्दैवाने या नियमाचा वापर अनेकदा स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी होऊ लागला. म्हणूनच कायद्यात झिरो FIR ही संकल्पना आणली गेली आहे आणि ती आता अधिक भक्कम केली आहे. झिरो FIR म्हणजे नेमकं काय? म्हणजे असं बघा, आता कोणतीही व्यक्ती देशात कुठेही असली तरी जवळच्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन झिरो FIR नोंदवू शकते. त्याला नेहमीचा जो अनुक्रमांक असतो तो न देता 0 क्रमांक मिळतो. अच्छा, म्हणजे त्या स्टेशनचा रेग्युलर नंबर नसतो तो? हो, आणि तो झिरो FIR मूळ हद्दीतील स्टेशनला पुढील 24 तासात वर्ग करण्याचं कायदेशीर बंधन त्या पोलिसांवर असतं. तुम्ही नाही जायचं तिथं, त्यांनी ते ट्रान्सफर करायचं. बापरे, ही खूपच महत्वाची माहिती आहे. म्हणजे भौगोलिक सीमा आता नाकारण्याचं कारण होऊ शकत नाहीत. अजिबात नाही. पण
मला सांगा, जर ही हद्दीची अडचण डिजिटल पद्धतीने सोडवायची असेल तर थेट ऑनलाईन FIR का करता येत नाही? हां. म्हणजे आजकाल आपण घर बसल्या बँकेचे लाखो रुपयांचे व्यवहार करतो, मग खून किंवा दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची तक्रार घरबसल्या का नोंदवता येत नाही? हा खूपच प्रॅक्टिकल प्रश्न विचारला तुम्ही. बघा, ऑनलाईन तक्रारीसाठी महाराष्ट्रात महापोलीस किंवा महासायबर सारखे पोर्टल उपलब्ध नक्कीच आहेत. हो, आहेत ना. पण ते प्रामुख्याने अदखलपात्र म्हणजेच नॉन कॉग्निझेबल गुन्हे किंवा एखादी वस्तू हरवली असेल त्यासाठीच वापरले जातात. अच्छा, म्हणजे मोबाईल हरवला किंवा डॉक्युमेंट्स हरवले तर? हो, पण गंभीर गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते, कारण तिथे तात्काळ पुरावे गोळा करणं, गुन्ह्याचं गांभीर्य तपासणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिर्यादीची वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं असतं. मेडिकल चेकअप. हो, ते ऑनलाईन कसे होणार? त्यामुळे भौतिक जग आणि डिजिटल जग यात कायद्याला कुठेतरी एक स्पष्ट रेषा आखावीच लागते. खरंय. खोट्या आरोपांचा विषय निघालाच आहे, तर एक नवीन नियम सध्या खूप चर्चेत आहे. पोलीस अनेकदा म्हणतात की आम्ही आधी चौकशी करू आणि मगच FIR घेऊ. हो, प्राथमिक चौकशी. नवीन BNSS कायद्यात 14 दिवसांच्या चौकशीची तरतूद आहे ना? हा नियम नेमका कशासाठी? यामुळे न्याय मिळायला उशीर नाही का होणार? हा नवीन कायद्यातील सर्वात वादग्रस्त पण तितकाच महत्वाचा भाग आहे असं मी सांगेन. पूर्वी काय व्हायचं माहितीये का? काय? एखाद्यावर खोटा आरोप झाला की थेट FIR नोंदवला जायचा आणि त्या व्यक्तीला त्वरित अटक व्हायची. विशेषतः हुंडाबळी, घरगुती हिंसाचार किंवा व्यावसायिक वादांमध्ये हे वारंवार दिसायचं. हो, बऱ्याच फेक केसेस आपण ऐकतो. हो ना? यामुळे अनेकदा निर्दोष लोकांचं मोठं नुकसान होत होतं. याला आळा घालण्यासाठी नवीन BNSS कलम 173 उपकलम 3 मध्ये ही प्राथमिक चौकशी किंवा प्रिलिमिनरी इन्क्वायरीचा पर्याय दिलाय. पण मला एक सांगा, ही चौकशी सर्वच गुन्ह्यांमध्ये करता येते का? कारण जर एखाद्या गंभीर गुन्ह्यात पोलीस 14 दिवस नुसतीच चौकशीच करत बसले तर पुरावे नष्ट होण्याची मोठी शक्यता असते ना? तिथेच तर कायद्याने एक समतोल साधला आहे. बघा, ज्या गुन्ह्यांमध्ये 3 ते 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, केवळ तिथेच ही प्राथमिक चौकशी होऊ शकते. अच्छा, म्हणजे मर्डर सारख्या केसमध्ये हे नाही चालणार? अजिबात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या चौकशीसाठी थेट उपअधीक्षक म्हणजेच DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याची पूर्व परवानगी लागते. कोणीही उठून चौकशीने लावू शकत. ओके, म्हणजे सिनियर अधिकाऱ्याची नजर असते यावर? हो. शिवाय ही चौकशी जास्तीत जास्त 14 दिवसांत पूर्ण करावी लागते. 14 दिवसानंतर एकतर पोलिसांना FIR नोंदवावा लागतो किंवा तक्रार का फेटाळली याचं लेखी कारण द्यावं लागतं. अच्छा, म्हणजे हा नियम खोट्या केसेस थांबवण्यासाठी आहे, तपास लांबवण्यासाठी नाहीये तर? अगदी बरोबर पकडलत तुम्ही. ठीक आहे, हा 14 दिवसांचा नियम मला समजला. पण समजा 14 दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी काहीच केलं नाही किंवा अगदी सुरुवातीलाच तुम्हाला स्पष्ट नकार दिला, तर अशा परिस्थितीत पहिली ठोस पायरी कोणती असावी? म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाहेर पडल्यावर सामान्य माणसाचा पुढचा रस्ता कोणता? अशा वेळी वरिष्ठ पातळीवर दाद मागण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणजे SP किंवा शहरातील पोलीस उपायुक्त म्हणजे DCP यांच्याकडे लेखी तक्रार करणं आवश्यक असतं. अच्छा, म्हणजे थेट साहेबांकडे जायचं? हो, पण इथं बहुतांश नागरिक एक मोठी चूक करतात. कसली चूक? ते स्वतः जाऊन तोंडी तक्रार करतात किंवा साध्या कागदावर अर्ज देतात, ज्याचा भविष्यात कोणताही अधिकृत रेकॉर्ड राहत नाही. रे, मग काय करायला पाहिजे? इथं नोंदणीकृत टपाल म्हणजे रजिस्टर पोस्टाचा वापर करणं, ज्याला आपण RPAD म्हणतो, ते खूप महत्वाचं ठरतं. अच्छा, RPAD हे म्हणजे एखाद्या ई-कॉमर्स पार्सलच्या ट्रॅकिंग नंबर सारखं आहे ना? अगदी अचूक उदाहरण दिलत. जेव्हा एखादी तक्रार तुम्ही रजिस्टर पोस्टाने पाठवता तेव्हा तो नुसता कागद राहत नाही. पोस्टाची जी पावती मिळते ना, तो एक अत्यंत भक्कम कायदेशीर पुरावा बनतो की राज्याच्या व्यवस्थेपर्यंत माहिती पोहोचवली गेली आहे. म्हणजे पोलीस प्रशासन उद्या न्यायालयात असं नाही म्हणू शकत की आम्हाला तक्रार मिळालीच नाही. एक्झॅक्टली, ते नाकारूच शकत नाहीत. आणि नवीन कायद्यात आणखी एक अत्यंत महत्वाचा बदल आहे. या तक्रारीसोबत आता सत्यता प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेव्हिट जोडणं अपेक्षित आहे. एक सेकंड, प्रतिज्ञापत्र का? म्हणजे नुसत्या पत्रावर पोलिसांचा विश्वास नाही का? मला असं वाटतं की हे वारंवार ॲफिडेव्हिट मागणं म्हणजे पीडित नागरिकांवरच संशय घेण्यासारखं आहे. तसं नाहीये बघा. या प्रतिज्ञापत्रामागे कायदेशीर उत्तरदायित्व किंवा अकाउंटेबिलिटी हे तत्व आहे. म्हणजे कसं? जेव्हा एखादी व्यक्ती
प्रतिज्ञापत्रावर लिहून देते तेव्हा ती माहिती जर खोटी निघाली तर त्या व्यक्तीवरच थेट कायदेशीर कारवाई होऊ शकते. अच्छा, म्हणजे खोट्या तक्रारींना आळा बसतो. हो, यामुळे प्रशासनाचा वेळ वाचतो आणि केवळ खऱ्या तक्रारीच पुढे येतात. जेव्हा SP किंवा DCPकडे अशा अधिकृत स्वरूपात तक्रार जाते ना, तेव्हा त्यांना त्या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश देणं भाग पडतं. हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण वास्तव नेहमीच इतकं सरळ नसतं बघा. आपण अनेकदा बघतो की वरिष्ठ अधिकारी सुद्धा खालच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात. हो, हे नाकारता येणार नाही. मग जर SP साहेबांनी त्या रजिस्टर्ड पोस्टाच्या तक्रारीवरही काहीच कारवाई केली नाही तर काय? इथून पुढे पोलीस प्रशासनाचे दरवाजे बंद झाले असेच म्हणावे लागेल ना? मग न्यायपालिकेचा रस्ता कसा उघडतो? जेव्हा प्रशासन अपयशी ठरतं तेव्हाच न्यायालयीन प्रक्रियेचा मार्ग खुला होतो. इथे दंडाधिकारी किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टाची एंट्री होते. नवीन BNSS कलम 175 उपकलम 3 नुसार थेट न्यायालयात अर्ज करता येतो. अच्छा. आणि कोर्टाकडे इतके अधिकार असतात की ते थेट पोलिसांना FIR नोंदवून तपास करण्याचे आदेश देऊ शकतात. पण इथे जुन्या आणि नवीन प्रक्रियेत एक मोठा धोरणात्मक बदल झालाय. कोणता बदल? पूर्वी लोक काय करायचे? काही झालं की थेट न्यायालयात जाऊन पोलिसांना आदेश आणायचे. हो, आणि आता मात्र कोर्ट थेट आदेश देण्याआधी खूप अटी घालतं असं मी कुठेतरी वाचलं होतं. हे म्हणजे न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची करण्यासारखं नाही का? गुंतागुंतीची नक्कीच वाटते, मी मान्य करते. पण त्यामागे एक ठोस कारण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालानुसार दंडाधिकारी आता यांत्रिक पद्धतीने किंवा डोळे झाकून आदेश देऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांना खात्री करावी लागते. हो, आता कोर्टाला पुरावा द्यावा लागतो की तुम्ही आधी SPकडे दाद मागितली होती का. आलं लक्षात. म्हणजे ती रजिस्टर पोस्टाची पावती इथं कामी येते तर? अगदी 100%. ती पावतीच तुमचा रस्ता खुला करते. शिवाय इथे कोर्टात अर्जासोबत सुद्धा प्रतिज्ञापत्र अनिवार्य केलं आहे. आणि यातला सर्वात मोठा बदल म्हणजे काय? आता कोर्ट थेट FIR घेण्याचे आदेश देत नाही. कोर्ट आधी पोलिसांना नोटीस काढून विचारतं, तुम्ही या प्रकरणात FIR का नोंदवला नाही. अच्छा, म्हणजे पोलिसांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. पण मला एक सांगा, याचा अर्थ असाही होऊ शकतो ना की पोलीस कोर्टात येऊन काहीतरी तांत्रिक कारण देतील आणि कोर्ट ते मान्य करेल? हो, अशी शक्यता असते. मग जर कोर्टाने पोलिसांचं म्हणणं ऐकून FIRचे आदेश दिलेच नाहीत तर सामान्य माणसाने काय करावं? स्वतःचा तपास स्वतःच करायचा का? तिथेच कायद्याची खाजगी तक्रार किंवा प्रायव्हेट कंप्लेंट ही संकल्पना कामाला येते. प्रायव्हेट कंप्लेंट? हो, BNSS कलम 223 अंतर्गत जर पोलिसांमार्फत तपास होऊ शकत नसेल किंवा त्यांनी नकार दिला असेल तर नागरिक स्वतः कोर्टात खटला चालू शकतो. म्हणजे पोलिसांची गरजच नाही? नाही, या प्रक्रियेत न्यायालय पोलिसांना बाजूला ठेवतं आणि दंडाधिकारी स्वतः त्या गुन्ह्याची दखल घेतात, म्हणजे कॉग्निझन्स घेतात. मग तक्रारदाराची आणि साक्षीदारांची शपथेवर साक्ष नोंदवली जाते आणि पुरावे तपासले जातात. अरे वा. पण यामध्ये एक नवीन नियम आलाय ना, कोर्ट आरोपीला आधी नोटीस पाठवतं. मला हे थोडं विचित्र वाटतं. का बरं? म्हणजे बघा, जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल आणि आपण त्याची तक्रार करत असू तर कोर्ट त्याला आधीच सावध का करतं? यामुळे आरोपीला पुरावे नष्ट करायला वेळ मिळणार नाही का? तुमचा हा आक्षेप अत्यंत व्यावहारिक आहे आणि तुम्हाला सांगते, यावर कायदे तज्ज्ञांमध्येही खूप मोठी चर्चा झाली आहे. हो ना, कारण हे डेंजरस वाटतंय थोडं. हो, नवीन नियमानुसार दखल घेण्यापूर्वी कोर्ट आरोपीला पूर्व नोटीस किंवा प्री कॉग्निझन्स नोटीस पाठवतं. यामागचा मुख्य उद्देश नैसर्गिक न्याय किंवा नॅचरल जस्टिस प्रस्थापित करणं हा आहे. नॅचरल जस्टिस? हो, म्हणजे खोट्या केसेसमध्ये कुणालाही अचानक समन जाऊ नये, त्याची बाजू ऐकून घेतली जावी, हा त्यामागचा हेतू आहे. पण तुम्ही म्हणालात तसा तो धोका नक्कीच आहे की या प्रक्रियेमुळे तक्रारदाराला न्याय मिळण्यास विलंब होऊ शकतो. आणि प्रबळ आरोपी याचा गैरफायदा घेऊ शकतात, पुरावे दाबू शकतात. नक्कीच घेऊ शकतात. म्हणूनच अशा केसेसमध्ये तुमच्याकडे कायदेशीर पुराव्यांची साखळी मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. समजलं. या सर्व कायदेशीर पर्यायांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की हा लढा खूप मोठा आहे. पण माझ्या मनात एक प्रश्न येतोय. विचारा ना. ज्या पोलीस अधिकाऱ्याने सुरुवातीला जाणीवपूर्वक FIR घेतला नाही, ज्याने त्या नागरिकाला एवढा मानसिक त्रास दिला, चपला झिजवायला लावल्या, त्याच्यावर काहीच कारवाई होणार नाही का? कायदेशीर लढाई जिंकली तरी तो अधिकारी मोकाटच राहणार का? नाही, अजिबात नाही. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांसाठी आपल्याकडे एक स्वतंत्र समांतर यंत्रणा तयार करण्यात आली आहे. कोणती यंत्रणा? ती म्हणजे पोलीस तक्रार प्राधिकरण किंवा
पोलीस कंप्लेंट्स अथॉरिटी. हे प्राधिकरण केवळ ह्याच उद्देशाने अस्तित्वात आलं आहे की पोलिसांच्या मनमानीला आणि सत्तेच्या गैरवापराला आळा बसावा. अच्छा, पण ही यंत्रणा कशी काम करते? यासाठी कोर्टात जावं लागतं का पुन्हा? दिला असेल तर तुम्हाला विभागीय पातळीवर म्हणजे DPCA कडे तक्रार करता येते. ओके. आणि जर अधिकारी मोठ्या पदावरचा असेल जसे की उपअधीक्षक किंवा त्यापुढील तर राज्यस्तरीय प्राधिकरणाकडे म्हणजे SPCA कडे दाद मागता येते. अच्छा. आणि याची सर्वात मोठी जमेची बाजू ही आहे की इथे तुम्हाला कोणत्याही वकिलाची किंवा कोर्टाच्या फीची गरज नसते. खरंच? वकिलाशिवाय? हो, साध्या कागदावर एक सविस्तर लेखी तक्रार आणि त्यासोबत तुमचं प्रतिज्ञापत्र दिलं की काम होतं. बापरे, हे तर खूपच सोयीचं आहे. आणि या प्राधिकरणाचे अधिकार काय आहेत? त्या अधिकाऱ्याला खरोखर शिक्षा देऊ शकतात का? होय, हे प्राधिकरण सखोल चौकशी करतं. जर त्यात असं सिद्ध झालं की अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केली आहे तर ते राज्य सरकारला कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करतात. म्हणजे सस्पेंड वगैरे होऊ शकतात ते? नक्कीच. यात अधिकाऱ्याचं निलंबन किंवा वेतनवाढ रोखणे यासारख्या शिक्षा होऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? हे प्राधिकरण पीडित नागरिकाला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची शिफारसही करू शकतं. पोलिसांना उत्तरदायी बनवण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी हत्यार आहे. वा, ही अत्यंत सशक्त यंत्रणा आहे. पण आपण जेव्हा या संपूर्ण प्रक्रियेकडे बघतो ना, म्हणजे बघा, रजिस्टर पोस्ट करणं, प्रतिज्ञापत्र बनवणं, वकिलाचा सल्ला घेणं, कोर्टाच्या फेऱ्या मारणं, हे सगळं ऐकूनच सर्वसामान्य माणसाच्या, विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांच्या अंगावर काटा येईल. हो, हे नाकारता येत नाही. या प्रक्रियेसाठी लागणारा पैसा आणि वेळ अनेकांकडे नसतो. मग त्यांच्यासाठी न्याय फक्त स्वप्नच राहतो का? ही चिंता रास्त आहे आणि म्हणूनच भारतीय कायद्याने याची विशेष काळजी घेतली आहे. कुणालाही पैशांअभावी न्यायापासून वंचित राहता येऊ नये यासाठी राज्य विधी सेवा प्राधिकरण म्हणजे MSLSA आणि प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणजे DLSA काम करतं. म्हणजे तिथे मोफत कायदेशीर मदत मिळते का? हो. पण याचा लाभ नेमका कोणाला मिळतो? बघा, या कायद्यानुसार समाजातील विशिष्ट घटकांना संपूर्ण कायदेशीर मदत म्हणजे वकिलाची फी, कोर्टाचा खर्च आणि इतर सर्व कायदेशीर खर्च पूर्णपणे मोफत मिळतो. अच्छा, म्हणजे कुणाला? यामध्ये सर्व महिला, अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे SC/ST प्रवर्गातील व्यक्ती, दिव्यांग नागरिक आणि ज्या नागरिकांचं वार्षिक उत्पन्न एका ठराविक मर्यादेपेक्षा कमी आहे अशा सर्वांचा यात समावेश होतो. अरे वा, ही खूप मोठी सोय आहे. हो, त्यांनी फक्त जिल्हा न्यायालयात असलेल्या DLSA कार्यालयात जाऊन संपर्क साधायचा असतो. म्हणजे आर्थिक अडचण हे न्याय न मिळण्याचं कारण आता होऊ शकत नाही? नक्कीच नाही. आणि शिवाय आणखी एक पर्याय मी सांगेन. FIR न नोंदवणं हे केवळ कायदेशीर उल्लंघन नाहीये, तर ते नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन मानलं जातं. अच्छा, ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन? एक्झॅक्टली. त्यामुळे राज्य मानवाधिकार आयोगाकडे सुद्धा आता ऑनलाईन पोर्टलवरून थेट तक्रार दाखल करता येते आणि तिथे कोणती फी लागत नाही. खरंच खूपच मोलाची माहिती मिळाली आज. तर ह्या संपूर्ण सखोल चर्चेतून आपण काय समजून घेतलं? जेव्हा पोलीस स्टेशनचे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा तिथूनच कायद्याचे 3 भक्कम रस्ते खुले होतात. अगदी बरोबर. पहिला रस्ता, पोलीस अधीक्षक किंवा उपायुक्तांकडे नोंदणीकृत टपालाने म्हणजे RPADने लेखी तक्रार आणि प्रतिज्ञापत्र पाठवणे. दुसरा रस्ता, जर प्रशासनाने काम केले नाही तर मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन दंडाधिकाऱ्यांमार्फत कायदेशीर प्रक्रिया सुरू करणे. आणि तिसरा रस्ता, कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे दाद मागून त्याला उत्तरदायी बनवणे. परफेक्ट समरी. आणि या संपूर्ण प्रवासात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्रे. तोंडी संवादावर अवलंबून न राहता प्रत्येक गोष्टीचा लेखी आणि कायदेशीर पुरावा तयार करणे हेच यशाचे गमक आहे. आणण्यामागे पोलिसांना अधिक जबाबदार बनवण्याचा उद्देश होता. पण जर आपण प्रक्रियेकडे पाहिलं म्हणजे प्रतिज्ञापत्र बनवणे, रजिस्टर पोस्ट करणे, कोर्टाच्या नोटीसची वाट पाहणे, अधिकाऱ्यांविरुद्ध वेगळी तक्रार करणे, तर एक प्रश्न नक्कीच उभा राहतो. कोणता? या नव्या कायद्याने व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवली आहे की पोलिसांचे काम आणि पुरावे गोळा करण्याचे ओझे आता अप्रत्यक्षपणे पीडित नागरिकाच्याच खांद्यावर आणून ठेवले आहे? कायदा सशक्त झाला आहे यात शंका नाही, पण त्यासोबतच नागरिकांचा न्याय मिळवण्याचा संघर्षही अधिक कागदोपत्री आणि तांत्रिक झालाय. बापरे,
हा खरोखरच विचार करायला लावणारा विरोधाभास आहे. म्हणजे कायद्याने न्याय मिळवण्याचा रस्ता दिला आहे, पण त्या रस्त्यावर चालण्यासाठी स्वतःचे वकील आणि तपासाधिकारी होण्याची वेळ कुठेतरी नागरिकांवर आली आहे. अगदी तेच. हाच विचार आज आपण इथं सोडून जात आहोत. ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया किती योग्य किंवा किती गुंतागुंतीची आहे यावर सर्वांनी नक्की विचार करा. तर जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इन्फो इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हो, आणि नक्की शेअर करा. तसेच तुम्हाला कायदे किंवा महसूल विषयक अजून कोणत्या विषयांवर असे सविस्तर व्हिडिओ पाहायला आवडतील हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विषयासोबत पुढच्या डीप डाईव्हमध्ये. तोपर्यंत जागरूक रहा आणि आपले अधिकार समजून घेत रहा. धन्यवाद. धन्यवाद.